लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात इंडिया आघाडीला दणदणीत यश मिळवून दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीतही इंडिया आघाडीची विजयी घौडदौड कायम राखण्याचा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात झालेल्या बैठकीत करण्यात आलाय। उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर हे तिन्ही नेते आज पहिल्यांदाच एकत्र आले होते। यावेळी यांच्यात देशातील आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली आहे। विशेष करून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल विस्तृत चर्चा झाली आहे। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांनी विधानसभा निवडणुकीत एकदिलानं काम करून दणदणीत विजय मिळवला होता। विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आलाय। इंडिया आघाडीतील घटक पक्षांची वेळोवेळी बैठक व्हावी आणि विचार विनिमय करून रणनीती आखण्यात यावी अशी सूचना यावेळी उद्धव ठाकरे यांनी मांडली। शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हेही याप्रसंगी उपस्थित होते। महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवून आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरी जाणार का या मुद्द्याबाबतही उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आघाडीतील सर्व पक्ष मिळून सर्वसंमतीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवतील असं ते म्हणाले। मुख्यमंत्री पदाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली तर या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की महाविकास आघाडीचं गठन एका व्यक्तीसाठी नाही तर देशाला आणि महाराष्ट्राला लुटणारी युती आहे। तिला सत्तेतून खाली खेचण्यासाठी झालंय। मुख्यमंत्री कधीही आम्ही बसून ठरवू शकतो। महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्री पदासाठी चेहरे आहेत, पण महायुतीकडे जे चेहरे आहेत त्यातील एकही मुख्यमंत्री पदासाठी लायक नाही। त्यांच्या कार्यकाळात जो कारभार सुरू आहे तशी स्थिती पुणे महाराष्ट्रामध्ये यावी असं जनतेच्या मनात अजिबात नाही असंही उद्धव ठाकरे म्हणालेत। इंडिया आघाडी एकसंघ होऊन आगामी निवडणुकीला सामोरी जाईल असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं।